जम्मू काश्मीरमधल्या हल्ल्यात पाकिस्तानातल्या एका अतिरेक्याला जिवंत पकडलं तर दुसऱ्याला घातलं कंठस्नान। बीएसएफ जवानांना अतिरेक्यांनी केलं होतं टार्गेट। खासदार निलंबनावरून मुंबईत राडा। आशिष शेलारांच्या घरासमोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते परस्परांना भिडले। मध्य प्रदेशमधल्या हरदा जिल्ह्यात एकाच ठिकाणी 2 ट्रेन्सना अपघात, 30 जणांचा मृत्यू तर 250 जखमी। रेल्वेकडून मृतांच्या वारसांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर। गंभीर जखमींना 50,000 तर किरकोळ जखमींना 25,000 मिळणार। सरकारविरोधात काँग्रेसचं संसदेबाहेर धरणं आंदोलन। राहुल गांधी आणि मनमोहन सिंगांचा पुढाकार। मुलांशी व्हॉट्सअॅपवर बोलते आणि फॅशनेबल कपडे घालते म्हणून सख्या भावानेच केली बहिणीची हत्या। कोल्हापुरातला खळबळजनक प्रकार। लोअर वर्धा प्रकल्पाचे 11 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नदीला पूर आल्यानं रात्रीपासून वाहतूक ठप्प। कसा होतो कृत्रिम पावसाचा प्रयोग? आयबीएन लोकमतकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य। औरंगाबादमध्ये आज पुन्हा होणार प्रयोग। मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश वाळुंज यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज मनसेचा मावळ बंद। शहरी भागात चांगला प्रतिसाद। आणि अखेर 2 महिन्यांनी गरीब घरातल्या मुलांना मिळाला न्यू इंडिया स्कूलमध्ये प्रवेश। आयबीएन लोकमतच्या बातमीनंतर न्यू इंग्लिश स्कूलनं मागे घेतल्या प्रवेशाच्या जाचकाठी।